घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। धनंजय मुंडे दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाही। कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते। माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिशिव मुंडेंची सोशल मीडियात पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला। माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव। मुलाच्या पोस्ट नंतर करुणा मुंडेंचा आरोप। आमदार सुरेश दसांकडून वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या नार्को टेस्टची मागणी। नार्को टेस्टमध्ये आकाचं नाव आलं तर त्यांचीही नार्को टेस्ट झाली पाहिजे। सुरेश धस यांचं वक्तव्य। अशोक मोहितेला मारहाण करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक। अभिषेक सानप आणि वैजनाथ बांगरला जालन्याच्या कन्नडमधून अटक। धारूर पोलिसांची मोठी कारवाई। महायुतीला शिवाजी महाराज ईव्हीएम मशीन वाटते। सीएसएमटी स्थानकात शिवरायांचा पुतळा कधी लागणार? त्यांनी शिवरायांचा पुतळा न लावल्यास आम्ही पुतळा लावणार। उद्धव ठाकरेंचा इशारा। महायुतीत अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते। मात्र अजित पवारांची मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला। गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। डोंगरी आयटीआय नामांतरावरून भाजप आणि काँग्रेस आमने सामने। काँग्रेस आमदार अमीन पटेलांचा अब्दुल कलामांच्या नावाला विरोध तर अब्दुल कलामांचं नाव बदलण्यास मंत्री लोढांचा विरोध। आम्ही दोघे सगळ्यांना उडवून टाकू। महायुतीच्या नीट बातम्या द्या नाहीतर बघा। अजित पवारांचा पत्रकारांसमोर मिश्किल संवाद। सांगलीत चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या। शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा संशय। संशयित व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात।